नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। मी अनुराधा पाटील तुमच्यासाठी आज फार महत्त्वाचा विषय घेऊन आली आहे, जो म्हणजे बीज प्रक्रिया किंवा बेणे प्रक्रिया। कितीही चांगली खते वापरलेली असू देत, कितीही योग्य वेळी पाणी दिलेलं असू देत, पण जर बियाण्याची निवडच योग्य झालेली नसेल तर केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरू शकते। त्यामुळे बरीचशी लोक, बरेच कृषी अधिकारी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतात की योग्य त्या पद्धतीने योग्य त्यावेळी बीज प्रक्रिया करत जा। बीज प्रक्रिया म्हणजे काय, तर बेण्याचे किंवा बियाण्याचे कोणत्याही बुरशीपासून, जंतूंपासून किंवा किडींपासून संरक्षण करणे। बीज प्रक्रिया ही साहजिकपणेच पेरणीच्या किंवा लागवडीच्या आधी केली जाते। ही प्रक्रिया जरी लहान वाटत असली तरी फार महत्त्वाची असते। पीक कसे होणार हे यावरच ठरते। जर योग्य वेळी योग्य पद्धतीने बीज प्रक्रिया झालेली नसेल तर जमिनीतून येणाऱ्या बुरशीच्या प्रादुर्भावांना आपले बेणे बळी पडू शकते, ज्यामुळे बऱ्याचदा बेणे उगवण्यात येत नाही आणि उगवून आले तरी त्याच्यावर बुरशीचे किंवा किडींचे प्रादुर्भाव दिसून येतात। असे होऊ नये। बियाण्याची उगवण क्षमता चांगली होऊन ते लवकर अंकुरावेत, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होऊन रोप निरोगी यावेत आणि बुरशीनाशक किंवा कीटकनाशकांवर होणारे अतिरिक्त खर्च कमी व्हावेत, यासाठी आपण बेणे प्रक्रिया करत असतो। बेणे प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया ही दोन मुख्य प्रकारे केली जाते। एक म्हणजे रबिंग ट्रीटमेंट, ज्यात आपण चोळून बेणे प्रक्रिया करतो, आणि दुसरी म्हणजे डिपिंग ट्रीटमेंट, ज्यात आपण बियाणे औषधीमध्ये बुडवून ट्रीटमेंट करतो। या दोन्ही विषयी आपण पूर्ण माहिती आपल्या पुढील व्हिडिओमध्ये घेऊया। तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर अधिकाधिक शेतकऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।